नमस्कार. आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण वेगळं आहे. तर यापूर्वी देखील आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आरटी प्रवेश प्रक्रिया 11 जुलैला कोर्टाची सुनावणी आहे. त्याच दिवशी लॉटरी लागेल असं काहीही कन्फर्म नाही. त्यामुळे पालकांना पण विनंती केली होती की पालकांनी त्यांच्या पाल्याचा जो प्रवेश आहे, विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांचा प्रवेश तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या जवळ असणाऱ्या प्रायव्हेट शाळेमध्ये घ्यायचा आहे. तर लॉटरी लागो न लागो, कारण का लॉटरीमध्ये सगळ्यांनाच प्रवेश मिळेल याची खात्री नसते. जर प्रवेश मिळाला तर तुम्ही आत्ता जर प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं तर थोडी काय फी असेल तर त्यामध्ये कन्सेशन घेऊन तुम्ही प्रवेश रद्द करू शकता आणि पुन्हा आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तुम्हाला ह्या ॲडमिशन स्विच करता येतील. परंतु लक्षात घ्या, सध्या तरी आरटी प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे. साधारणतः दरवर्षी जून महिन्यापर्यंत आरटी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते, परंतु यावेळी कोर्ट केस असल्यामुळे 11 जुलै पुढची सुनावणी देण्यात आली आहे. सुनावणीच्या वेळी नक्की निकाल लागेल की नाही याबाबत देखील शंका आहे. तर या संदर्भातली माहिती दिलीच जाईल. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील जे पालक आहेत, जे आरटीच्या प्रतीक्षेत आहेत, तर अशा पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश तुमच्या जवळच्या शाळेमध्ये निश्चित करायचा. तर संपूर्ण महाराष्ट्राचे जे पालकवर्ग आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही आरटीची जी लॉटरी आहे तर याच्या प्रतीक्षेत राहू नका. आरटीची लॉटरी जेव्हा जाहीर व्हायची आहे तेव्हा होऊ दे, त्यानंतर तुम्हाला हे प्रवेश शिफ्ट करता येऊ शकतात. तर अशा प्रकारे आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कोणाचंही पाठबळ नसल्यामुळे आता ही प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे. साधारणतः 11 जुलैनंतर या संदर्भात काय होईल तर आपल्याला ते पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे सध्या तरी पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा आहे.